अखेर भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. कॉकरोच जनता पार्टीनं आणि संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन जे उभारलं होतं, या आंदोलनाला मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे. खरं म्हणजे हे आंदोलन आता या आंदोलनाच्या समाप्तीची घोषणा लवकरच होईल अशा पद्धतीची आशा आहे. परंतु या आंदोलनामध्ये निर्णय घ्यायला सरकारला खूप उशीर झालेला आहे अशा प्रकारचं चित्र आहे. ते हिंदीमधलं एक गाणं होतं, हुजूर आते आते बहुत देर कर दी. तसं सरकार निर्णय घेता घेता बहुत देर हो गई. आणि आता एवढं पुलाखालून पाणी निघून गेलेलं आहे की या आंदोलनामुळं भारतीय जनता पक्षाची आणि केंद्र सरकारची छबी जी देशभरामध्ये बदनाम झालेली आहे, ती बदनाम झालेली छबी पूर्ववत होईल की नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे. खरं म्हणजे आता हे आंदोलन संपुष्टात येणार हे 2 दिवसापूर्वी प्रधानमंत्री ज्यावेळी इंस्टाग्रामवर रात्रीच्या 12:30 वाजता स्वतःवरून बोलले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांना फ्रेंड्स आणि पुढे ती रील बनवली, तर त्यावरूनच असं लक्षात येत होतं की सरकार दबावाखाली आलंय. अक्षरशः सगळीकडून सरकार हे गोचीमध्ये आलेलं होतं. तिकडे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनी अतिशय जोमामध्ये आंदोलन सुरू करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तरच संसदेमध्ये चर्चा होईल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. ते भीम आर्मीचे संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद तर संसदेच्या आतमध्येच उपोषणाला म्हणजे आंदोलनाला एकटेच बसलेले होते. वेगवेगळ्या पक्षांनी हे आंदोलन हातात घेतलेलं होतं हे एकीकडे. दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा दबाव केंद्र सरकारवर फार मोठ्या प्रमाणावर आला होता. सुरुवातीला उपोषणाचे 8-10 दिवस देशाने फार काही इकडे लक्ष दिलं नव्हतं. परंतु जसंच 11वा-12वा दिवस उजडला तसंच देशातल्या जेनजी या तरुणांच्या फळीनं या उपोषणाला जाहीरपणे समर्थन द्यायला सुरुवात केली. आणि त्याच वेळी सोनम वांगचुक यांनी 20 जुलैला संसदेवर मार्च होईल ही जी घोषणा केली, त्यामुळं देशभरामध्ये आंदोलनाची फार मोठी तयारी करायला फार मोठा वेळ मिळाला. खरं म्हणजे सोनम वांगचुकनी दिलेली 20 तारीख ही सरकारला टाळता आली असती. त्याच्याही अगोदर काही निर्णय घेता आले असते. प्रधानमंत्री त्यांची जी छबी होती, मोदीजींची छबी होती की मणिपूर इतक्या दिवस जळत असताना, लोक त्याच्या संबंधाने इतक्या मागण्या करत असताना प्रधानमंत्र्यांनी आपल्या तोंडातून चकार शब्द काढला नाही. म्हणजे प्रधानमंत्र्याची छबी अशी होती की प्रधानमंत्री कुठेही अशा विषयावर बोलत नाहीत. तर ही प्रधानमंत्र्यांची छबी सुद्धा प्रधानमंत्र्यांना तोडावी लागली. हे या आंदोलनाचं विशेष आहे. जो धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला, खरं म्हणजे प्रधानमंत्र्यांची ही छबी जरी वाचली असती तरी भारतीय जनता पक्षाला बरंच काही वाचल्याचं समाधान मिळालं असतं. परंतु प्रधानमंत्र्यांची पत देखील कमी झाली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील गेला. ही गोष्ट भारतीय जनता पक्षाला आणि एकूणच केंद्र सरकारला परवडण्यासारखी नाही, हे या आंदोलनाच्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. या आंदोलनात नावं ठेवणाऱ्या सगळ्या लोकांना सपशेल तोंडावर पडावं लागलेलं आहे. आंदोलनाकडं 35 दिवस होऊनही मुख्य प्रवाहातील जो मेन स्ट्रीम मीडिया आहे, ज्याला आता गोदी मीडिया म्हणून हिणवलं गेलं, गोदी मीडिया म्हणून त्या आंदोलन स्थळावरून लाथाडलं गेलं, माघारी लावलं गेलं, त्यांचा निषेध केला गेला, तो गोदी मीडिया देखील, तो मेनस्ट्रीममधला मीडिया देखील बदनाम झाला आहे. केंद्र सरकारचे अनेक मंत्री जसं पियुष गोयल असतील किंवा अजून दुसरे जे त्यांचे बाजू घेणारे मंत्री असतील की कॉकरेजसारखं मारू, ह्या लोकांना देखील आता कुठे तोंड लपवावं हे कळणार नाही. कारण काय की भारत देशातल्या विद्यार्थ्यांना
विशेषतः बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणून हिणवून त्यांच्यावर काला हिट मारण्याची, त्यांच्या पाठी सोलण्याची जी भाषा केंद्र सरकारच्या समर्थकांनी आणि केंद्र सरकारच्या पोलिसांनी केली, ही खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाला यश देणारी ठरली आहे. या आंदोलनाला जो 20 जुलैला जो लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर झाला, त्या लाठीचार्जचाही फार मोठा हे आंदोलन यशस्वी होण्यामध्ये हात आहे. त्या दिवशी जी चित्र, जे व्हिडिओ प्रसारित झाले, त्या दिवसाच्या नंतर खरा अख्खा भारत देश पेटला होता. तिकडे पटना असो, कोलकाता असो, मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, जबलपूर असो, सगळीकडे लाखो विद्यार्थी रस्त्यावर आले आणि सरकारच्या हे लक्षात आलं की आता हा महासागर आपल्याला थांबवता येणं शक्य नाही. आता काहीही करून हे आंदोलन समाप्त केलं पाहिजे. झुकण्याची पाळी देखील आली तरी चालेल. आणि म्हणून नड्डा यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टीला बोलावणं आलं. परंतु कॉकरोच जनता पार्टीनं देखील 20 जुलैच्या नंतर सरकारलाच बोलायचं नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यानंतर सरकारला पुन्हा नमतं घ्यावं लागलं की आम्ही कुठेही तुम्ही बोलावू तिथे आम्ही चर्चा करायला तयार येऊ. किती अहंकार आणि कुठे येऊन ठेपले. अहंकार असा होता की गेले 30 दिवस देशातले लाखो लोक मागणी करत असताना सुद्धा संसदेच्या पुढाऱ्यांना, इथल्या चालकांना, सरकारच्या चालकांना या आंदोलनाची इतकी ही कल्पना नाही अशा पद्धतीनं ते वागत होते. ते आंदोलन म्हणजे समाप्त करण्यासाठी केंद्र सरकार कसं गुडघ्यावर आलं होतं याचं हे प्रत्यक्ष उदाहरण होतं. नड्डा अक्षरशः निरोप देतात की तुम्ही जिथे बोलवाल तिथे आम्ही चर्चा करायला तयार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण रात्रीच्या 12 वाजता सोडण्यात आलं. सोनम वांगचुक यांनी शहाणपणा केला. सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या व्यतिरिक्त ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या सोनम वांगचुक यांनी मान्य करून घेतल्या आणि नंतर स्वतःचं उपोषण सोडवलं. त्याच दरम्यान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आपलं मौन सोडावं लागलं. न बोलणारे प्रधानमंत्री म्हणून 12 वर्ष जपलेली इमेज या पोरांपुढं तोडावी लागली आणि रात्रीच्या 12 वाजता हॅलो फ्रेंड्स म्हणून मैत्रीचा हात पुढे करावा लागला. मला काहीच नाही या आविर्भावामध्ये गेले 2 महिने जे वावरत होते ते सगळे अक्षरशः आंदोलकांपुढं गेल्या 2 दिवसामध्ये पाय घड्या घालत होते. अशा प्रकारचं चित्र या देशाने पाहिलं. या आंदोलनामध्ये सरकार नमलं, सरकारने निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचं अभिनंदनच आहे. सरकारने अशा पद्धतीचे आंदोलनं होणार नाहीत याची पण काळजी घेतली पाहिजे. सरकार व्यवस्थितपणे चालायचं असेल तर जनतेचं ऐकणं हे देखील महत्त्वाचं मानलं पाहिजे. आत्ताच कालच मला वाटतं सरसंघचालकांनी देखील सरकारला सुनावलं होतं की ही बेबंदशाही चालणार नाही, हा डिक्टेटरशिप चालणार नाही, तुम्ही संवाद करा. आणि म्हणून सगळीकडून सरकारवर जो दबाव आला, ज्यांनी दबाव आणला आणि जे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपने या आंदोलनामध्ये सहभागी झाले ते सगळे या आंदोलनाच्या विजयाचे धनी आहेत. विरोधी पक्षातले सदस्य असतील किंवा अजून सामाजिक कार्यकर्ते असतील, बॉलिवूडमधले लोक असतील आणि विशेषतः तरुण आणि विद्यार्थी ज्यांनी स्वतःच्या पाठीवर मरणाची भीती न बाळगता लाठी, अश्रुधूर आणि त्या पॅलेट गनचे वार सोसले. खरं म्हणजे त्या तरुणांना सलाम केला पाहिजे. यापुढे केंद्र सरकार निश्चितच अशा प्रकरणांना व्यवस्थितपणे हाताळील अशी आपण अपेक्षा करू. धर्मेंद्र प्रधान यांचा रिझाईन हा जो न्याय आहे तो 30-40 विद्यार्थ्यांनी जी आत्महत्या केलेली आहे आणि करोडो लोकांना जो मनस्ताप मागच्या वर्षभरामध्ये 4 वर्षामध्ये सहन करावा लागलेला आहे त्याचं एक प्रायश्चित्त आहे. धर्मेंद्र प्रधान हे काही व्यक्तिगत कुणाचे शत्रू नाहीत.
केंद्र सरकार व्यक्तिगत कुणाचं शत्रू नाही, परंतु कुणीतरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. मागं भारत देशामध्ये लोकशाहीमध्ये अकाउंटेबिलिटी घेण्याची जी प्रथा होती ती प्रथा भारतीय जनता पक्षामध्ये मोडीत निघाली होती आणि म्हणून तानाशाही येते की काय अशा पद्धतीचं चित्र या सरकारच्या निमित्तानं जनतेमध्ये बोललं जात होतं. त्या चित्राला देखील या निमित्तानं थोडासा चाप बसला आहे. म्हणून पुन्हा एकदा आंदोलनकर्त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आणि सरकारचे देखील आभार मानले पाहिजेत की त्यांनी या आंदोलनाला अजून चिघळू न देता योग्य ती पावलं उचलली. भविष्यात देखील याच प्रकारे जनतेला केंद्र सरकारचं सहकार्य राहील अशाच पद्धतीची आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद.